नमस्कार. पाठीमागच्या भागामध्ये आपण रेषाखंडाच्या लंबदुभाजकाचा गुणधर्म आणि कोन दुभाजकाचे गुणधर्म बघितले. या भागामध्ये आपल्याला बघायचं आहे त्रिकोणाच्या बाजूंचे व कोनांच्या असमानतेचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ इनइक्वॅलिटीज ऑफ साइड अँड अँगल ऑफ ए ट्रायंगल. बाजूंचे आणि कोनांचे असमानतेचे गुणधर्म म्हणजे काय? तर बाजूंची लांबी जर समान नसेल, कोणत्याही दोन बाजूंची, त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची लांबी जर समान नसेल तर त्या त्रिकोणांच्या कोनांच्या बाबतीत कोणते गुणधर्म असतात आणि कोनांमध्ये जर त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन समान नसतील तर बाजूंच्या बाबतीत काय गुणधर्म आहेत हे आपल्याला या भागामध्ये बघायचे. तर मग आता गुणधर्म काय तो बघू आपण. सुरुवातीला बाजूंचा गुणधर्म बघू. जर त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजू समोरील कोन लहान बाजू समोरील कोनापेक्षा मोठा असतो. म्हणजे त्रिकोण आहे, त्रिकोणाच्या दोन बाजूंपैकी एक बाजू ही दुसरीपेक्षा मोठी असेल तर मोठ्या बाजू समोरील कोन मोठा आणि लहान बाजू समोरील कोन लहान असतो. इफ टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल आर अनइक्वल देन द अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड इज ग्रेटर दॅन अँगल अपोजिट टू द स्मॉलर साइड. मोठ्या बाजू समोरील कोन मोठा आणि लहान बाजू समोरील कोन लहान आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग आता याच्यात आकृती कशी काढावी लागणार आहे आपल्याला? याच्यात आकृती आपल्याला अशी काढावी लागणार आहे की एका त्रिकोण दाखवावा लागणार आहे आणि त्या त्रिकोणामध्ये एक बाजू ही दुसरीपेक्षा मोठी आहे. मग आकृती कशी येईल बघा. आता त्रिकोण ABC आहे आणि या त्रिकोण ABC मध्ये बाजू AB ही बाजू AC पेक्षा मोठी आहे. बाजू BC आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. दोनच बाजूंचा विचार करू, बाजू AB आणि बाजू AC. बाजू AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे आणि आपल्याला काय करायचं आहे? मोठ्या बाजू समोरील कोन मोठा हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे बाजू AC समोरील कोन आहे ABC हा मोठा आहे आणि लहान बाजू AB समोरील कोन हा AC बाजू समोरील कोनापेक्षा मोठा लहान आहे. म्हणजे कोन ABC हा कोन ACB पेक्षा लहान आहे. हे कोन ABC हा कोन ACB पेक्षा मोठा आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता याच्यामध्ये पक्ष काय असणारे पक्ष? तर त्रिकोण ABC मध्ये AC ग्रेटर दॅन मोठी आहे AB पेक्षा. म्हणजे पक्षामध्ये काय येणार आहे? त्रिकोण ABC मध्ये AC मोठी आहे AB पेक्षा. इन ट्रायंगल ABC AC ग्रेटर दॅन AB. प्रूव्ह काय करायचं आहे? बाजू AC ही AB पेक्षा मोठी, AC मोठी म्हणजे AC बाजू समोरील कोन आहे B आणि AB लहान आहे म्हणजे AB बाजू समोरील कोन आहे C. म्हणजे कोन ABC अँगल ABC ग्रेटर दॅन अँगल ACB. कोन ABC हा कोन ACB पेक्षा मोठा आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. याच्यामध्ये एक रचना करायची आहे. रचना काय करायची आहे की बिंदू B मधून बाजू AC वर एक D बिंदू घ्यायचा आहे आणि तो असा घ्यायचा आहे की AB आणि AD कसे असणार आहे? समान असणार आहे. म्हणजे बघा या ठिकाणी हा D बिंदू घेतला आहे पण तो कसा आहे? AB आणि AD समान आहे अशा पद्धतीने हा D बिंदू घेतलेला आहे आणि रेख BD काढलेला आहे. म्हणजे बाजू AC वर बिंदू D असा घेतला की AC बरोबर AD. टेक ए पॉइंट D ऑन AC सच दॅट AC इज इक्वल टू AD. तर हा एक बिंदू घेतलेला आहे D. आता या ठिकाणी त्रिकोण ABDचा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवा AB आणि AD ह्या दोन्ही बाजू त्रिकोण ABDच्या सारख्याच लांबीच्या आहेत. आता आपण सिद्धता बघूया. आता सिद्धतेमध्ये
या ठिकाणी पहा, ह्या त्रिकोणाचा आपण विचार करणार त्रिकोण ABD मध्ये, इन ट्रायंगल ABD बाजू AB बरोबर बाजू AD, म्हणजे AB बरोबर AD, AB बरोबर AD, AB इज इक्वल टू AD. काय कारण येईल? कारण त्या पद्धतीची आपण ही रचना केलेली आहे, म्हणजे कारण येईल रचना कन्स्ट्रक्शन. आता ह्या ABD या त्रिकोणामध्ये AB आणि AD समान आहे, म्हणजे या बाजूंसमोरील कोन सुद्धा कसे असतील? समान असतील. म्हणजे कोन ABD एकरूप कोन ADB, कोन ABD एकरूप कोन ADB, याला म्हणू आपण विधान क्रमांक 1. म्हणजे हे दोन कोन जे आहेत, हे दोन कोन एकरूप झालेले आहेत, कोन ABD आणि कोन ADB. आता याचं कारण काय येणार आहे? एकरूप बाजूंसमोरील कोन किंवा समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय, थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोन ADB जो आहे तो त्रिकोण BDC चा बाह्य कोन आहे, एक्सटेरियर अँगल आहे हा. कोन ADB हा त्रिकोण BDC चा बाह्य कोन आहे. अँगल ADB इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल BDC. हे एक विधान लक्षात ठेवा. ABD आणि ADB हे दोन्ही कोन समान आहेत. आता पुढे कोन ADB हा त्रिकोण BDC चा बाह्य कोन आहे, आणि त्यामुळे काय होईल? कोन ADB हा कोन BCD पेक्षा मोठा असणार आहे, कारण ते बाह्य कोनाचे प्रमेय, एक्सटेरियर अँगल थेरम. एक्सटेरियर अँगल थेरम काय आहे? त्रिकोणाचा बाह्य कोन हा त्याच्या दूरस्थ अंतरकोनापेक्षा मोठा असतो. मग हा कोन मोठा आहे, पण हे दोन्ही कोन, कोन ABD आणि कोन ADB हे दोन्ही सारखेच आहे, आणि कोन ADB हा कोन BCD पेक्षा मोठा आहे. याचा अर्थ कोन ABD हा सुद्धा कोन BCD पेक्षा मोठा असणार आहे. म्हणून कोन ABD इज ग्रेटर दॅन अँगल BCD. अँगल ABD इज ग्रेटर दॅन अँगल BCD. आणि याचं कारण येईल, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की विधान 1 लक्षात ठेवा. याचं कारण येईल विधान 1 वरून फ्रॉम 1. आता बघा, कोन ABD हा कोन BCD पेक्षा मोठा आहे. कोन BCD पेक्षा मोठा आहे याचा अर्थ कोन BCA पेक्षा मोठा आहे, म्हणजेच कोन ACB पेक्षा मोठा आहे. पण ABD या कोनामध्ये जर DBC हा कोन मिळवला, हा एकच मोठा आहे, याच्यामध्ये आणखीन दुसरा कोन मिळवला तर तो सुद्धा काय असणार आहे? मोठा असणार आहे. म्हणजेच कोन ABD अधिक कोन DBC हा मोठा असेल कशापेक्षा? कोन ACB पेक्षा. कोनांच्या बेरजेचा गुणधर्म, याला म्हणता येईल अँगल सम प्रॉपर्टी. मग ह्या दोन कोनांची जर बेरीज केली तर काय येणार आहे? ABD अधिक कोन DBC ह्या दोन कोनांची जर बेरीज केली तर आपल्याला कोणता कोन मिळणार आहे? ABC हा कोन मिळणार आहे. म्हणून कोन ABC हा मोठा असेल कोणत्या कोनापेक्षा? ACB या कोनापेक्षा. आणि आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. म्हणजेच जर त्रिकोणाच्या दोन बाजूपैकी एक बाजू मोठी असेल तर मोठ्या बाजूसमोरील कोन हा लहान बाजूसमोरील कोनापेक्षा मोठा असतो. हे या ठिकाणी सिद्ध झालंय. आता पुढे पुढचं प्रमेय. त्रिकोणाचे दोन कोन जर एकरूप नसतील किंवा असमान मापाचे असतील, असमान म्हणजे एक मोठा असेल एक लहान असेल, तर मोठ्या कोनासमोरील बाजू ही लहान कोनासमोरील बाजूपेक्षा मोठी असते. इफ two angles of triangle are unequal then the side opposite to the greater angle is greater than the side opposite to smaller angle. त्रिकोणाचे दोन कोन एकरूप नाहीयेत,
म्हणजे असमान मापाचे आहेत. म्हणजे एक कोन मोठा असेल, एक कोन लहान असेल आणि मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी आहे आणि लहान कोनासमोरील बाजू लहान आहे, हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. आकृती येईल अगोदरच्या प्रमेयासारखीच. त्रिकोण ABC आहे, त्याचा एक कोन मोठा आहे, कोन ABC हा मोठा आहे, कोन ACB हा लहान आहे. मग कोन ABC समोरील बाजू ही कोन ACB समोरील बाजूपेक्षा मोठी आहे, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे AC ही बाजू AB पेक्षा मोठी, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पक्षामध्ये काय येईल? त्रिकोण ABC या त्रिकोणामध्ये, त्रिकोण ABC मध्ये कोन B हा कोन C पेक्षा मोठा आहे. अँगल B इज ग्रेटर दॅन अँगल C. गिवन मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी, लहान कोनासमोरील बाजू लहान, म्हणजे AC ही बाजू AB पेक्षा मोठी आहे, म्हणजे AC इज ग्रेटर दॅन AB. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता याच्यात रचना वगैरे काही करायचं नाही आहे. ही सिद्धता आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धता, इनडायरेक्ट मेथड, अप्रत्यक्ष पद्धतीनं बघायची. आता आपल्याला सिद्ध काय करायचं आहे ते बघा. AC ही AB पेक्षा मोठी आहे हे सिद्ध करायचं आहे. आता AC ही AB पेक्षा मोठी आहे, लहान आहे की समान आहे, हा भाग आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. पण बाजू AC आणि बाजू ABच्या लांबीच्या बाबतीत आपल्याकडे 3 पर्याय संभवतात. हे 3 पर्याय कोणते आहेत? AB ही AC पेक्षा मोठी असू शकते, किंवा AB आणि AC समान असू शकते, किंवा AC आणि AC ही AB पेक्षा मोठी असू शकते. हे 3 पर्याय आपल्याला या ठिकाणी सापडतील. बाजू AB आणि ACच्या लांबीबाबत 3 शक्यता आहेत. 3 possibilities regarding the length of side AB and side AC. त्या 3 शक्यता कोणत्या आहेत? 3 possibilities कोणत्या आहेत? AB ही AC पेक्षा मोठी असेल, किंवा AB ही ACशी समान असेल, किंवा AC ही AB पेक्षा मोठी असेल. आणि ह्या 3 शक्यतांपैकी जर 2 शक्यता असत्य दाखवल्या तर तिसरी शक्यता ही सत्य असते. या तिन्हीपैकी कुठली एकच शक्यता सत्य असेल, इतर 2 शक्यता ह्या असत्य असतील. मग 2 शक्यता ह्या कशा असत्य असतील हे आपण बघू. आता पहिल्या शक्यतेचा विचार आपण करू. AB ही AC पेक्षा मोठी आहे. जर इफ AB इज ग्रेटर दॅन AC, AB ही AC पेक्षा मोठी आहे, या शक्यतेचा जर विचार आपण केला, AB मोठी आहे, AC लहान आहे. आपण या अगोदरचं प्रमेय बघितलेलं आहे की मोठ्या बाजूसमोरील कोन मोठा असतो, लहान बाजूसमोरील कोन लहान असतो. मग AB ही जर मोठी बाजू असेल आणि AC ही जर लहान बाजू असेल, तर AB बाजू समोरील कोन C हा AC बाजू समोरील कोन B पेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे कोन C हा कोन B पेक्षा मोठा असेल. बरोबर आहे. जर त्रिकोणाच्या 2 बाजू समान नसतील तर मोठ्या बाजू समोरील कोन मोठा असतो. आणि मग याच्यावरून आपल्याला काय दिसून येईल की कोन B इज लेस दॅन अँगल B इज लेस दॅन अँगल C. कोन B हा कोन C पेक्षा लहान आहे. पण पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? पक्षामध्ये दिलेलं आहे की कोन C हा कोन B पेक्षा मोठा आहे. म्हणजे हे विधान काय झालं? असत्य झालं. परंतु हे पक्षाशी विसंगत आहे. दिस क्रिएट्स ए कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन म्हणजे विसंगत. ही विसंगती निर्माण करते. आणि म्हणून AB ग्रेटर दॅन AC, AB ही AC पेक्षा मोठी, हे विधान असत्य आहे. AB इज ग्रेटर दॅन AC इज फॉल्स. आता दुसऱ्या विधानाचा विचार करू आपण. दुसरं विधान आहे, जर AB बरोबर AC असेल, तर AB आणि AC जर समान असेल तर हा त्रिकोण कोणता त्रिकोण होईल? समद्विभुज त्रिकोण तयार होतो. आणि समद्विभुज त्रिकोणाचा प्रमेय काय आहे? एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात. म्हणजे कोन B आणि कोन C काय असतील? एकरूप असतील. हे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय, किंवा याला एकरूप बाजूंसमोरील कोन एकरूप असतात असं कारण दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा आयसोसेलेस ट्रायंगल थेरम म्हणलं तरी चालेल. आता पक्षामध्ये पुन्हा आपल्याला काय दिलेलं आहे?
पक्षामध्ये दिलेलं आहे की कोन बी हा कोन सी पेक्षा मोठा आहे, म्हणजे हे विधानसुद्धा पक्षाशी कसं झालं, विसंगत झालं. दिस ऑल्सो क्रिएट्स अ कॉन्ट्रॅडिक्शन. हे सुद्धा विधान पक्षाशी विसंगत आहे. आणि म्हणून ही दोन्ही विधानं जर असत्य असतील तर तिसरं विधान हे सत्यच असतं. याच्यावरून तिसरं जे विधान आहे ए बी बरोबर ए सी, हे विधान तर असत्य आहे. मग तिसरं विधान जे आहे ते ए सी ग्रेटर दॅन ए बी, ए सी ही ए बीपेक्षा मोठी आहे, हे विधान सत्य आहे, इज ट्रू. ए सी ग्रेटर दॅन ए बी इज ट्रू. अशा पद्धतीची ही सिद्धता आहे. आता आपल्याला बघायची आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. प्रत्येक प्रमेय त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूच्या लांबीपेक्षा जास्त असते. द सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. आता याच्यावरून काय करावं लागणार आहे, आपल्याला एक आकृती काढावी लागणार आहे त्रिकोणाची. तुम्ही कोणताही त्रिकोण काढा, त्रिकोण समभुज काढा, त्रिकोण समद्विभुज काढा किंवा विषमभुज काढा. कोणत्याही त्रिकोणामध्ये तो काटकोन त्रिकोण असेल, लघुकोन त्रिकोण असेल किंवा विशालकोन त्रिकोण असेल, कोणत्याही त्रिकोणामध्ये दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. म्हणजे आकृती येईल की एक त्रिकोणाची आणि याच्यामध्ये आपल्याला दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त, म्हणजे बाजू ए बी आणि बाजू ए सी यांची बेरीज बाजू बी सीपेक्षा जास्त आहे, हे आपल्याला सिद्ध करायचे. पक्षामध्ये काय येईल, त्रिकोण ए बी सी मध्ये, त्रिकोण ए बी सी हा कोणताही एक त्रिकोण आहे. त्रिकोण पक्षामध्ये येईल त्रिकोण ए बी सी हा कोणताही एक त्रिकोण आहे. अँड ट्रायंगल ए बी सी इज एनी ट्रायंगल. साध्य प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, ए बी प्लस ए सी इज ग्रेटर दॅन बी सी, हे पहिलं विधान सिद्ध करायचं आहे. दुसरं विधान ए बी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए सी, आणि तिसरं विधान ए सी प्लस बी सी इज ग्रेटर दॅन ए बी. ही तिन्ही विधानं सिद्ध करायची, पण आपण तिन्ही विधानं सिद्ध न करता पहिलं विधान सिद्ध करणार आहे आणि त्याच्यावरूनच ही दोन्ही विधानं सत्य आहेत असं दाखवणार आहोत. आता याच्यामध्ये रचना करायची. रचना काय करायची, किरण बी एवर एक डी बिंदू घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा आहे, ए सी बरोबर ए डी असेल असा घ्यायचा आहे. म्हणजे या ठिकाणी किरण बी एवर डी बिंदू असा घेतला आहे की ए सी बरोबर ए डी, म्हणजे इथं ए डी आणि ए सी समान आहे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे रचनेमध्ये किरण बी एवर बिंदू डी असा घेतला की ए डी बरोबर ए सी आणि रेख सी डी काढायचा आहे. टेक ए पॉईंट ऑन रे बी ए सच दॅट ए डी इज इक्वल टू ए सी अँड ड्रॉ सेगमेंट सी डी. आता सिद्धतेमध्ये ह्या त्रिकोणाचा आपण विचार करू, त्रिकोण ए सी डी या त्रिकोणाचा आपण विचार करू. मग ह्या त्रिकोणामध्ये ट्रायंगल ए सी डी बघा, ए सी इज इक्वल टू ए डी हे आपल्याला दिलेलं आहे. ए सी इज इक्वल टू ए डी काय, ही रचना आहे, कन्स्ट्रक्शन आहे, म्हणून याचं कारण येईल रचना किंवा कन्स्ट्रक्शन. मग ह्या दोन बाजू जर एकरूप आहे तर याचा अर्थ त्रिकोण ए सी डीचे दोन कोण एकरूप असतील, म्हणजे कोण ए सी डी एकरूप कोण ए डी सी, म्हणजे कोण ए सी डी एकरूप कोण ए डी सी, हे दोन्ही कोण एकरूप होतात. आणि याचं कारण काय येईल, एकरूप बाजूंसमोरील कोण ह्या एकरूप बाजू आहे आणि ह्या बाजूंसमोरील कोण जे आहेत ते कसे आहेत, एकरूप आहे. आता पुढे आता कोण ए सी डी आणि कोण ए डी सी एकरूप आहे हे आपण बघितलं आहे. हे दोन कोण एकरूप आहे, पण ह्या कोणामध्ये जर दुसरा कोण मिळवला तर त्या दोघांची बेरीज या तिसऱ्या कोणापेक्षा जास्त होईल, हे आपल्याला माहिती. म्हणून कोण ए सी बी आणि अधिक कोण ए सी डी ही कोण ए डी सीपेक्षा यांची बेरीज कशी असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून अँगल ए सी डी
प्लस अँगल ACB इज ग्रेटर दॅन ADC. दोन कोण एकरूप आहे, त्या एकरूप कोणांपैकी एका कोणामध्ये आपण दुसऱ्या कोणाचं माप मिळवलं तर ती बेरीज ही मात्र काय असणार आहे, त्याच्या एकरूप कोणापेक्षा जास्त असणार आहे. आणि याचं कारण काय येईल, बेरजेचा गुणधर्म. बरोबर आहे ना. तुम्ही असं जर केलं, समजा 5 बरोबर 5 आहे, पण एका 5मध्ये 3 मिळवले तर 8 होतात, 8 हे 5पेक्षा मोठे झाले. अशाच पद्धतीनं कोण ACD आणि कोण ADC हे दोन्ही कोण एकरूप आहे, पण ACD मध्ये ACB मिळवल्यामुळं ही बेरीज मात्र ADC पेक्षा कशी झाली, जास्त झाली. आता ह्या त्रिकोण BCDचा आपण जर विचार केला तर कोण BCD हा कोण BDC पेक्षा मोठा आहे. कोण BCD इज ग्रेटर दॅन BDC, ह्याला म्हणू आपण पहिलं विधान. आता त्रिकोण BCD मध्ये बघा, कोण BCD मोठा आहे कोण BDC पेक्षा, हे विधान 1 वरून आपण लिहिले. आता फक्त ह्या मोठ्या त्रिकोणाचा विचार करायचा आहे आपल्याला. ह्या त्रिकोणामध्ये कोण BCD हा कोण BDC पेक्षा मोठा आहे. मग याच्यावरून काय सांगता येईल आपल्याला, लहान कोणासमोरील बाजू लहान आणि मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते. म्हणजे कोण BCD समोरील बाजू येते BD आणि कोण BDC समोरील बाजू येते BC. म्हणजे बाजू BD ही बाजू BC पेक्षा मोठी असणार आहे. म्हणजेच BD इज ग्रेटर दॅन BC, कारण मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते, लहान कोणासमोरील बाजू लहान असते. साईड अपोजिट ग्रेटर अँगल. पण आता BD म्हणजे काय आहे, BD म्हणजे BA अधिक AD. बरोबर आहे ना. A हा बिंदू B आणि D च्या दरम्यान आहे. याचा अर्थ BDची लांबी म्हणजेच BA आणि ADच्या लांबीची बेरीज. म्हणजे BD हेच आपल्याला याची फोड कशी करता येईल, BA अधिक AD बरोबर इज ग्रेटर दॅन BC, कारण BD बरोबर BA अधिक AD. आता AD आणि AC कसे आहेत, समान आहे. आपण रचना केलेली AD आणि AC समान आहे, म्हणून BA अधिक AC ग्रेटर दॅन BC. याचं कारण येईल AD बरोबर AC. हे आपण पाठीमागच्या विधानामध्ये बघितलेलं आहे, रचना त्या पद्धतीनं केलेली. आणि मग आता BA प्लस AB म्हणजेच याचा अर्थ काय झाला, AB प्लस AC ग्रेटर दॅन BC. हे झालं साध्य किंवा प्रूव्ह. तर अशा पद्धतीनं कोणत्याही त्रिकोणाच्या 2 बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त असते. आणि त्याचप्रमाणे आपल्याला हेही सिद्ध करता येईल की बाजू AB अधिक BC ही AC पेक्षा जास्त असणार आहे आणि AC अधिक BC ही AB पेक्षा जास्त असणार आहे. फक्त रचनेमध्ये थोडासा बदल करावा लागेल आणि आपल्याला हे दोन्ही विधानं सिद्ध करता येतील. पण पुन्हा एवढी सिद्धता देत बसायचं नाही, तर वरील प्रमाणेच आपल्याला ही दोन्ही विधानं सिद्ध करता येतात. ठीक आहे. तर ह्या तिन्ही चारही सिद्धता लिहून काढा आणि पुढचा भाग आपण नंतर बघूया.